यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची माहिती आहे। कर्जत जवळ रेल्वे पोहोचताच डब्यातून धूर येऊ लागला होता। त्यामुळे सगळ्याच प्रवाशांमध्ये काहीशी घबराट पसरली होती। तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। सध्या फायर अलार्म वाजताच झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली आहे। धूर पसरल्याने काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं, तर प्रवाशांना तातडीनं सतर्क करण्यात आलं होतं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अजून मिळालेली नाहीये। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, नेमकं काय झालंय? दरम्यान कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस जेव्हा मंकी हिल परिसरात पोहोचली, साधारण 5:30 वाजण्याची जी वेळ होती, त्यावेळी अचानक एसी डब्यांमध्ये धूर यायला लागला। त्यावेळी काही लोकांच्या लक्षात आलं की डब्याला आग लागली आहे। त्यावेळी अनेकांनी रेल्वेतून बाहेर उड्या मारण्याचा प्रयत्न केला। हीच रेल्वे हळूहळू जेव्हा कर्जतच्या आसपास यायला लागली, त्यावेळी मात्र रेल्वे थांबवण्यात आली आणि एका डब्यातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं दिसलं। याच वेळी शॉर्ट सर्किटने या एसी डब्यामध्ये आग लागल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे काही काळ रेल्वे त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती। मात्र या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या बाहेर उड्या मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। सध्या ही आग आटोक्यात आणलेली आहे आणि मुंबईच्या दिशेने ही रेल्वे धावत आहे। रणजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर सध्या आपण माहिती मिळाली त्यानुसारच की या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची माहिती होती। ही गाडी कर्जत जवळ पोहोचताच त्या एका डब्यातनं धूर निघायला सुरुवात झाली होती। प्रवाशांमध्ये या संपूर्ण वातावरणामुळे प्रचंड भीती पसरली होती। तर सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत।